नमस्कार लकम भाऊ. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही कृषीदूत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम. तर आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावात एका प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण सर यांच्याकडे आज आपण आलेलो आहे. सर्वात प्रथम मी त्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो, आपल्या मुलाखतीत त्यांचं स्वागत करतो. तर हे प्रगतिशील शेतकऱ्यांचं मी एक थोडक्यात परिचय सांगतो. आम्ही असाच प्रवास करताना जेव्हा शेतकऱ्यांची भेट घेत होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे आलो आणि आम्हाला कळालं का त्यांनी फक्त 12 गुंठे क्षेत्रामध्ये भेंडीचं उत्पादन घेतलं आणि ते असं उत्पादन घेतलं का एका सीझनमध्ये त्यांनी 2.5 ते 3 लाखापर्यंत फक्त 12 गुंठ्यामध्ये त्यांनी भेंडीचं उत्पादन घेतलेलं आहे. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात वृद्धी करून. सर, सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि तुमचा शेतीचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगा. हां. मेरा लक्ष्मण दिलीप बागचोरे, राहणार झरेकाठी, संगमनेर तालुका, जिल्हा अहिल्यानगर. शिक्षण माझं 8वी झालेलं आहे. मी माझं शेतीचा प्रवास 2013 सालापासून मी चालू केला. त्यानंतर मला शिक्षणाची खूप आवड होती, पण परिस्थिती यामुळे मी शिक्षण सोडून दिलं. त्यानंतर मी शेतीत उतरलो, पण शेतीत उतरल्यानंतर मला बऱ्याचशा अडचणी आल्या. त्यानंतर मला अशा अडचणी आल्या, एक पाण्याचा pH आणि एक पाणी जमीन क्षारमुक्त क्षारपट असल्यामुळं मला त्यामध्ये ना काही कुठलाही इलाज चालत नव्हता. मग त्यामुळं मी काय केलं, मग थोडी चौकशी केली. एक वॉटर कंडिशनर म्हणून एक मशीन बघितलं. त्या कंडिशनरमधून मला थोडं चांगलं वाटलं. मी त्यानंतर ते विहिरी बसवलं. म्हणजे आता तुमच्या शेतीचा pH आधी काय होता आणि आता तुम्ही तो कशा प्रकारे मेंटेन केला? pH माझ्या मातीचा जास्त होता, कारण कसं ज्यावेळेस नदीचं पाणी आमच्या शेजारी आलं मग त्या पाण्याचं निचरावून विहिरीत उतरायचे. मग ते आमच्या पाण्याचं कसं जास्त प्रमाणात क्षार झाले. मग ती इकडे आम्ही पाणी दिल्यानंतर ती जमीन वाईट व्हायला लागली, पिकाची पाहिजे त्याची वाढ होत नव्हती. मग त्यानंतर मग वॉटर कंडिशनर बसवल्यामुळं मला थोडं मातीचा pH कमी झाला, पाण्याचा TDS पण कमी झाला. त्यानंतर माझी जमीन चांगल्यापैकी सुपीक म्हणजे भुसभुशीत झाली, पिकाची चांगली यायला लागली. त्याच्यानंतर तुम्हाला मग ते वॉटर कंडिशनर तुम्ही जे बसवले त्याला किती खर्च आला? त्याला बसवायला मला आहे ना किंमत घेतली 41,000 रुपये. इथे गेलं फिटिंग करायला मला 5,000 रुपये खर्च आला. आणि तुम्ही जे आता म्हणता ते वॉटर कंडिशनर बसवले त्याने तुमचा pH किती मेंटेन झाला प्रमाणात? म्हणजे पहिला pH किती होता आणि आता कितीवर मेंटेन केला? पहिला आहे ना 9वर pH होता, 9 ते 8.5 असा होता. त्याच्यानंतर तो pH आता 6.5 7च्या आतच झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता ते जे तुम्ही बसवलं वॉटर कंडिशन त्याच्यानंतर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल दिसायला लागले? बदल म्हणजे काय झालं, त्यावेळेस जमिनीची मुळं पण जमीन केल्यानंतर मुळं जास्त लांबले आणि आधी काही जमिनीत राहिली. परंतु तो व्हाईट कलर येतो आता, तो कलर सुद्धा आता नाही आहे. एकदम असं जमीन आहे ना पाहिजे तशी भुसभुशीत. आणि त्याशिवाय तुम्ही अजून तुमच्या शेतीमध्ये काय नवीन प्रयोग करून राहिले सध्या? नवीन मी पहिल्यांदा मिरची घेतली, दुसऱ्यांदी कारलं घेतलं, तिसऱ्यांदी भेंडी घेतली. त्याच्यानंतर मग आता वगैरे भाजीपाला आपल्या मेथी भाजी मग थोडं द्यावं लागतं ना पिकांना, मग थोडं थांबून गेलं. म्हणजे तुम्ही फक्त आता मार्केटची क्षमता बघून म्हणजे मार्केट भाव बघूनच आता शेतीकडे वळलेला आहेत आणि पालेभाज्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेत आहोत. तुम्ही तुमच्या शेतात खत व्यवस्थापन कसं करता? खत व्यवस्थापन मी ड्रिपद्वारे देतो. ड्रिपद्वारे नंतर काय केलं, त्या ड्रिपला मी STP जोडले. STPच्या साईडला 2 लिटरच्या बॅनरमध्ये पाणी तयार करून ते STP मध्ये टाकायचं. STPतून ड्रिपद्वारे जातो. तुमच्या आतापर्यंत शेतीमध्ये सगळ्यात जास्त उपलब्धी कशात होती? उपलब्धी माझी आली ना, मी एक काय केलं, 12 गुंठे भेंडी लावली. भेंडी लावल्यानंतर माझी आली ती भेंडी चांगल्यापैकी आली. चांगली आल्यानंतर तिथे मला चांगला भाव भेटला आणि ते भाव मला असं भेटलं 40 रुपये किलोने भेटला. आणि आता पोतर ते मला ते भेंडीच्या उत्पादनामध्ये 2 ते 2.5 ते 2.5 लाख रुपये पोतर मिळालं.
तुम्हीच घरचे सगळे घरचे कामं करीत असताना घरचे काय आहे, घरच्यांना पण जर गेले कुठं बाहेर तर मग थोडेफार बाहेरची मजूर पण येतात असं. जसं का तुम्ही आता सांगितलं का तुमचं शेतीतील सर्वात उत्कृष्ट उपलब्धी ही भेंडीचं उत्पादन होतं, तर त्याच्यात तुम्ही आम्हाला विस्तृतपणे सांगू शकता का? आता भेंडीची व्हरायटी म्हणजे नामदारीची बी आणलं की एकदम उत्कृष्ट आणि भारी बियाणे. नामदारी कंपनीचं तुम्ही बियाणं वापरा. हां. मग ते बियाणं मी संगमनेरवरून म्हणजे त्या आणलं दुकानातून. त्यानंतर मी तो जमिनीत आलं कोकण पद्धत केली. अच्छा. कोकण पद्धत केली आणि त्याला लावून दिली. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला खत व्यवस्थापन वगैरे सगळं कसं केलं? ड्रीप मधून दिलं. म्हणजे ड्रीप मधूनच तुम्ही खत सोडायचे बा, असं ऍक्च्युअल खत टाकण्याचं काही काहीच नाही. सगळं ड्रीप मधून पाहिजे ते खालून बुरशीनाशक म्हणा, युमिक म्हणा, खलत ड्रीप मधून द्यायचं. सगळं ड्रीप मधून द्यायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही खतासोबत कीटकनाशक वगैरे बुरशीनाशक पण ड्रीप मधूनच देत होते समजा? हा, बुरशीनाशक खालून देत होतो, हा. काही मायक्रोन्यूटन देत होतो, हां हां. खालून उत्पादन NPK चं पाणी करून देत होतो आणि काही पाहिजे म्हणजे ते. तुम्ही एकंदरीत खतं पण देत होते आणि बुरशीनाशक म्हणजे याचं व्यवस्थित तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचा मेळ बसून हा. ड्रीप थ्रू सगळं दिलं, हो. जेणेकरून त्याचं तुम्ही म्हणजे जो खताचा जो नाश होतो किंवा रेसिड्युअल इफेक्ट जो राहतो शेतीत तो पण राहणार नाही आणि पाणीमुळे ते झाडांना लवकर पण अवेलेबल लागू होतं. ठीक आहे चालेल. याच्यानंतर मग तुम्ही ही जी भेंडीचं तुम्ही उत्पादन घेतलं त्याच्यात मेन म्हणजे भेंडीला आपल्याला तोडण्यासाठी लेबर लागतं. हो. तर मग तुम्ही लेबरचं कसं व्यवस्थापन करायचं? लेबरसाठी तुम्ही काय लेबर करायचं? त्यांचे घरचे आमचे बरेचसे सदस्य आहेत. ते मिळून आम्ही करीत होतो. म्हणजे घरच्या कुटुंबासह तुम्ही शेती करायची, त्याच्यामुळे लेबरचा खर्च वाढत आणि घरचेच व्यक्ती असल्यामुळे तुमचा लेबरचा खर्च. ठीक आहे. मग याच्यात तुम्हाला साधारणपणे 12 गुंठ्यामध्ये तुम्ही म्हटले की तुम्ही 12 गुंठे केले, तर तुम्हाला एका सीझनला साधारणपणे किती उत्पन्न निघालं भेंडीचं? मला एका सीजनमध्ये 4 महिन्यात 3 मार्च लागत गेली. 3 मार्च नंतर मला तिथे एप्रिलला 25 एप्रिलला चालू झाली. 25 एप्रिल ते आता जवळजवळ आजची तारीख म्हणणार तर आज तारीख आहे 11 जून तर मला ते ना 2 लाख 12 गुंठ्यात 2 ते 2.5 लाख रुपये मला भेटून गेले. अरे वा, भरपूर चांगलं. 12 गुंठ्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्न म्हणजे भरपूर चांगली गोष्ट. ठीक. माझं असं म्हणणं आहे की आजकालचे शेतकरी म्हणताय का शेती परवडत नाही, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? शेती परवडते हो, कारण स्वतः केलेले आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर शेती 100% परवडते. हा, बरोबर. त्यानंतर तर आपण म्हणलो लेबर आणायचे आणि लेबर पण शेती करून घ्यायची, अजिबात नाही परवडत. स्वतः पण केली पाहिजेत आणि तंत्रज्ञान चांगल्यापैकी वापरलं तर शेती 100% शेती परवडते. तर सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. आजकालचा जो तरुण वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नोकरींच्या मागे पळतोय, घरी शेती आहे तरी पण त्यांना तुम्हाला काय सांगा? एक सुखी समाधानी जीवन शेती करूनही माणूस जगू शकतो? हो, जगू शकतो ना. आज मी शेती करून सुद्धा माझं कुटुंब एकदम आनंदामध्ये आहे, एकदम व्यवस्थित आहे. कारण नोकरी मागं जर करून की नोकरी केली तर नोकरी मागं तो नोकरच असतो. हो बरोबर. आज मी माझ्या पूर्वजांची शेती करतोय, आज मी मालक म्हणून वावरतोय चांगल्यापैकी असं. तर जे नोकरीतून जे पैसे मिळतात हा. तेवढंच उत्पन्न आपल्याला शेतीमधून पण मिळतं का? हो, मिळतं ना. शेतीतून निघते पाहिजे ते आपण भाजीपाला जर वगैरे केले, तंत्रज्ञान वापरलं चांगलं हा. तर आपल्याला 100% प्रॉफिट मिळतं. म्हणजे तुम्हाला आता सर्व शेतकऱ्यांना सांगायचं, जर योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलं तर आपण नोकरीपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात शेतीमधून पैसे कमवू शकतो. हो, कमवू शकतो ना. लक्ष्मण सर, मी तुमचे खूप खूप आभारी आहे का तुम्ही तुमच्या मोलाचा सल्ला आम्हाला दिला, मोलाचा वेळ आम्हाला दिला आणि नक्कीच तुमचं मार्गदर्शन जे तुम्ही आम्हाला दिलं ते बाकीच्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्यासाठी विद्यार्थी म्हणून का आहे ना आम्हाला खूप प्रेरणादायी राहील. मी आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आपण पाहतो की खूप सारे शेतकरी असं म्हणतात का शेती परवडत नाही, पण आज आपल्याला लक्ष्मण सरकडे पाहून हे स्पष्टपणे कळतं का शेतीचं आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धीचा वापर जर व्यवस्थित आपण केला तर शेती ही नक्कीच परवडणारी असते. नवे तर जेवढं आपल्याला उत्पन्न दुसऱ्या क्षेत्रातून मिळतं त्याच्याहून अधिक उत्पन्न आपण शेतीतून काढू शकतो आणि सुखी व समाधानी आयुष्य जगू शकतो. धन्यवाद सर.